शहर के कचरे का करोड़ों रुपए का कॉन्ट्रैक्ट कॉन्ट्रैक्टर को देने के बाद भी शहर के हर इलाके में हमें कचरा नजर आता है। करोड़ों रुपए महानगर पालिका इस कचरा कलेक्शन के लिए कॉन्ट्रैक्टर को देती है, लेकिन कॉन्ट्रैक्टर अपना काम सही तरीके से करते हैं या नहीं, इस पर महानगर पालिका ने ध्यान देने की आवश्यकता है। शहर के कई नागरिकों ने अपने वार्ड के कचरे से समस्या निर्माण हो रही है, इसीलिए मनपा प्रशासन को कचरा संकलन की मांग की है। कचरे की समस्या के बारे में मनपा घन कचरा व्यवस्थापन प्रमुख रविंद्र जोगदंड इनसे संपर्क करने पर जल्द ही संबंधित एरिया से कचरा संकलन किया जाएगा और लापरवाही करने वाले कॉन्ट्रैक्टर्स को नोटिस दिए जाएंगे, ऐसा आश्वासन यूसीएन टीवी के माध्यम से शहरवासियों को दिया है। नगर महापालिकेच्या अंतर्गत स्वच्छता राखण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केलेले आहेत। जिथे जिथे असे जीव्हीपीज आहेत, म्हणजे असे लक्षात येतील किंवा काही ठिकाणी नागरिक निदर्शनास आणून देतात किंवा काही ठिकाणी वृत्तपत्रामध्ये अशा प्रकारच्या कचऱ्याच्या ढिगाचे फोटो येतात, तर त्याची दखल महापालिका तात्काळ घेते। अगदी विदिन द आवर अशा प्रकारचा आम्हाला रिस्पॉन्स मिळालेला आहे की त्या ठिकाणी आपले कर्मचारी गेलेले आहेत आणि त्यांनी कचरा स्वच्छ केलेला आहे। नागरिकांमध्ये ही थोडी जागृतीची गरज आहे। यामध्ये कचऱ्याचे विलगीकरण करणं आणि कचरा हा घंटा गाडीमध्येच सुपूर्द करणं हे आवश्यक आहे। अनेक नागरिक घंटा गाडी येऊन गेल्यानंतर कचरा त्या ठिकाणी जीव्हीपीच्या पॉइंटवर टाकत असतात आणि त्यामुळे हा कचरा पुन्हा दुसऱ्या दिवशीपर्यंत हा तसाच पडून असतो। यामुळे दुर्गंधी आणि अनारोग्याच्या परिस्थिती निर्माण होऊ शकते। तर सर्वांना एकच आव्हान या माध्यमातून आहे की आपण घंटा गाडी आल्यावरच आपण कचरा त्यांच्याकडे विलगीकरण करून सुपूर्द करायचा आहे आणि यावर आपल्या काही तक्रारी असतील तर महापालिकेला आपण कळवा, आम्ही त्यासाठी तत्पर आहोत।